नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. 2006 मध्ये मुंबईत झालेल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोका न्यायालयानं ठरवलं 12 आरोपींना दोषी. शिक्षेची सुनावणी येत्या सोमवारी. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकसाठी जपान अर्थसहाय्य देणार. राज्य सरकार आणि जपान यांच्या दरम्यान विविध सामंजस्य करार. पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन. जम्मू काश्मीरमधल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान. 2 जवान शहीद. संसदेतल्या वर्तनाबद्दल जनता काँग्रेसला माफ करणार नाही. नरेंद्र मोदी यांची टीका. तूर डाळींच्या वाढत्या दराला आळा घालण्यासाठी आणखी 5,000 टन तूर डाळ आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. आणि दुष्काळाच्या सावटावर उद्या बळीराजा बैलपोळा साजरा करणार. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. मुंबईत 2006 साली झालेल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष मोका न्यायालयानं आज महत्त्वपूर्ण निकाल देत 13 पैकी 12 आरोपींना दोषी ठरवलं तर एकाची निर्दोष मुक्तता केली. या 12ही आरोपींना कलम 302 अंतर्गत दोषी ठरवलं असून शिक्षेची सुनावणी येत्या 14 सप्टेंबरला होणार आहे. एकूण 13 आरोपींविरोधात गेली 8 वर्ष हा खटला चालला. यावेळी 192 जणांचे साक्षी पुरावे नोंदवण्यात आले. यात 18 डॉक्टरांसह पोलीस आणि सनदी अधिकाऱ्यांचा समावेश होता. मुंबईत 11 जुलै 2006 रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरी गाड्यांमध्ये 7 बॉम्बस्फोट झाले होते. यात 188 जणांना आपला जीव गमवावा लागला तर 700हून अधिक जण जखमी झाले होते. माटुंगा, माहीम, वानरे, खार रोड, सांताक्रूज, जोगेश्वरी, बोरिवली आणि भाईंदर या रेल्वे स्थानकांजवळ उपनगरी गाड्यांमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. व्यक्ति इसमें मृत्यु में के गिरे, उनके परिवार वालों को एक दिलासा मिलेगा कि कुछ ना कुछ रिजल्ट तो बाहर निकल रहा है आखिर में. और जो भी आरोपी है अगर उनके ऊपर आरोप सिद्ध हो रहा है तो मेरे हिसाब से उनको फांसी की सजा ही मिलनी चाहिए, ऐसा मैं मांग करता हूँ. आतंकवादी को सजाए मौत होनी चाहिए. बहुत हमें प्रतीक्षा करनी पड़ी किंतु आखिर में कहीं थोड़ा सा न्याय मिल रहा है, ऐसा आज पीड़ितों को एहसास होगा. शिवडी ते न्हावाशेवा दरम्यानच्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक उभारणीसाठी त्वरित अर्थसहाय्य देण्यात येईल अशी ग्वाही जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीतर्फे आज टोकियो इथं देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जपान दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत राज्याच्या विकासासाठी राज्य सरकार आणि जपानच्या आर्थिक व्यापार आणि उद्योग मंत्रालय यांच्यात आज विविध सामंजस्य करार करण्यात आले. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीही आर्थिक पाठबळ देण्याची तयारी जायका या जपानी कंपनीनं दर्शवली आहे. अजिंठा आणि लोणार या पर्यटनस्थळी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी जायका मदत करणार आहे. त्याचबरोबर पुण्यातल्या तळेगाव औद्योगिक वसाहतीत धातू कामाविषयक कारखाना उभारण्यासाठी जपानची पोराइट कॉर्प ही कंपनी 2 टप्प्यांमध्ये प्रत्येकी 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. जेट्रोच्या मदतीनं राज्यात सुपा इथं औद्योगिक पार्कची निर्मिती करण्यात येत आहे. जपानी गुंतवणूकदारांना सोयीसाठी राज्यात एक स्वतंत्र जपान कक्ष सुरू करण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज केली. जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यातल्या हंदवाडा इथं आज लष्कर आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत लष्करानं 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. मात्र यामध्ये भारतीय लष्कराचे 2 जवानही शहीद झाले आहेत. दरम्यान पाकिस्तानकडून युद्धबंदी कराराचं सातत्यानं उल्लंघन केलं जात असून राजौरी जिल्ह्यातल्या हमीरपूर इथं आज पहाटे पाकिस्तानी लष्करानं पुन्हा गोळीबार केला. भारतीय लष्करानंही त्याला तितकंच रोखठोक प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानच्या दिशेनं भारत प्रथम गोळी झाडणार नाही असं गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज पाकिस्तान रेंजर्सना सांगितलं. भारतात आलेल्या पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलाच्या प्रतिनिधींनी आज सिंह यांची भेट घेतली. भारताला आपल्या सर्व शेजाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध हवे असून पाकिस्ताननंही त्यांच्याकडून भारतात घुसखोरी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असं सिंह यांनी यावेळी सांगितलं. दहशतवादाला आळा घालण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र आलं पाहिजे असं ते म्हणाले. भारतीय सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तान रेंजर्स यांच्यात सरहद्दीवरील तणाव कमी करण्यासाठी नवी दिल्ली इथं कालपासून चर्चा सुरू झाली आहे. संसदेतल्या वर्तनाबद्दल जनता काँग्रेसला माफ करणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. चंदीगड इथं आज नव्या गृहनिर्माण योजनेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी झालेल्या सभेत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.
40 खासदार इतर खासदारांच्या इच्छेविरुद्ध देशाचा विकास अडवून ठेवण्याचं कारस्थान करत आहेत अशा शब्दात पंतप्रधानांनी काँग्रेसवर टीका केली. ऋषिकेश आणि सहारणपूर इथंही आज पंतप्रधानांची सार्वजनिक सभा झाली. तत्पूर्वी आज सकाळी चंदीगडच्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या 34व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान सहभागी झाले होते. वंचितांपर्यंत वैद्यकीय सुविधा पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी डॉक्टरांना केलं. रोग टाळण्यासाठी योगविद्येसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. तसंच वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचं महत्त्वही त्यांनी अधोरेखित केलं. केंद्रातलं मोदी सरकार विरोधकांना डावलून निर्णय लादू शकणार नाही असं काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या टीकेला उत्तर देताना भुवनेश्वर इथं म्हटलं आहे. संसदेचं कामकाज संघ शाखेप्रमाणे आणि बंद कक्षातल्या चर्चेनं निर्णय घेऊन चालवलं जाऊ शकत नाही असंही ते म्हणाले. मालेगाव इथं 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातून विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांना का हटवण्यात आलं अशी विचारणा करणारी नोटीस सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार आणि राष्ट्रीय तपास संस्थेला बजावली आहे. सालियन यांना हटवण्याच्या निर्णयाविरोधात करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयानं या नोटिसा जारी केल्या आहेत. या खटल्यासंदर्भात आपण नरमाईची भूमिका घ्यावी असा दबाव राष्ट्रीय तपास संस्थेच्या अधिकाऱ्यांनी आणल्याचं वक्तव्य सालियन यांनी केलं होतं. मालेगाव इथं झालेल्या स्फोटात 4 जण ठार तर 80 जण जखमी झाले होते. या प्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि स्वामी दयानंद पांडे यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. मुंबईत 4 दिवसांऐवजी फक्त 2 दिवस मांस विक्री बंद ठेवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज मुंबई महानगरपालिकेला दिले. या निर्णयानुसार आता 13 आणि 18 सप्टेंबर या 2 दिवशी मुंबईत मांस विक्री बंद ठेवण्यात येणार आहे. तूर डाळीच्या वाढत्या दराला आळा घालण्यासाठी अतिरिक्त 5,000 टन तूर डाळ आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सध्या तूर डाळीचे दर सातत्यानं वाढत आहेत. किरकोळ बाजारात मध्यम प्रतीची तूर डाळ 110 रुपये तर उत्तम प्रतीची 150 रुपये प्रति किलो दरानं उपलब्ध आहे. सरकारनं याआधी 10,000 टन तूर आणि उडीद डाळींची आयात केली असून त्या डाळींचा पहिला हप्ता 23 सप्टेंबरपर्यंत भारतात पोहोचेल. 2 वर्षांच्या खंडानंतर भारत डाळींची आयात करत आहे. आयात डाळी भारतीय बाजारपेठेत पोहोचल्यानंतर डाळींचे दर खाली येतील असं ग्राहक व्यवहार सचिव सी विश्वनाथ यांनी सांगितलं. व्यापाऱ्यांनी डाळींचे साठे केल्याचं आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी सूचना केंद्रानं राज्य सरकारांना केली आहे. देशांतर्गत सोन्याची उपलब्धता वाढवणं तसंच सोन्याची आयात कमी करण्याच्या उद्देशानं सुवर्ण रोखे तसंच सुवर्ण मुद्रीकरण या योजनेला केंद्र सरकारनं नुकतीच मंजुरी दिली आहे. या योजनेतून अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. तसंच या योजनेत सहभागी होणाऱ्यांना देखील लाभ होणार आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी अर्थतज्ञ अजय वाळिंबे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. अजयजी, 9:30च्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सरकारनं आता नुकत्याच या 2 योजना जाहीर केल्या. सुवर्ण रोखे, आपण ज्याला गोल्ड बॉन्ड असं म्हणतो, आणि सुवर्ण मुद्रीकरण, गोल्ड मॉनिटायझेशन, या 2 योजना नेमक्या काय आहेत? सर्वप्रथम आशुतोष, मला तुला असं सांगायचं की अर्थसंकल्पाकडून आपल्याला अर्थसंकल्पामध्ये जेव्हा अर्थमंत्र्यांनी सांगितलं होतं की ह्या 2 योजना ते आणणार आहेत, तर गुंतवणूकदारांच्या बऱ्याच अपेक्षा होत्या आणि सगळ्यांनी त्याची आतुरतेने वाट बघत होते. बरं. सुदैवाने गेल्या 2 दिवसापूर्वीच त्यांनी ती योजना जाहीर केली, 2 योजना जाहीर केल्या. गोल्ड मॉनिटायझेशन ही स्कीम तसं म्हणतात तर जुनी स्कीम आहे. बरं. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माझ्या मते गेली 2 दशकं ही स्कीम चालू आहे. अच्छा. त्याला गोल्ड डिपॉझिट स्कीम असं म्हणतात, GDS. म्हणजे तुम्ही स्टेट बँकेच्या वेबसाईटवर गेलात तरी तुम्हाला ती मिळू शकेल. तर नेमकी गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम आहे तरी काय? याच्यामध्ये तुमच्याकडे घरी असलेलं सोनं, मग ते कुठल्याही स्वरूपात असू दे, दागिने असू देत, काही अंगठी आणि सोन्याची बिस्किटं, वळं, सोन्याचं नाणी, तर तुम्ही ते जाऊन बँकेत डिपॉझिट करू शकता. बरं. त्या बदल्यात तुम्हाला बँक थोडंसं व्याजदर, थोडा म्हणजे अगदी थोडा, 1% वगैरे व्याजदर तुम्हाला बँक देईल. बरं. म्हणजे सध्या मी जी स्कीम बघितली स्टेट बँकेची, त्याच्यामध्ये मिनिमम अर्धा किलो सोनं म्हणजे मिनिमम 500 ग्रॅम सोनं तुम्ही डिपॉझिट करू शकता. मग ते कुठल्याही स्वरूपात असलं तरी चालेल. आणि त्याच्यावर ते तुम्हाला ज्याप्रमाणे तुमचा पिरियड आहे, म्हणजे मॅक्झिमम 5 इयर्स, तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला 1% व्याजदर ते देतात. आता जी योजना आणली आहे त्या बाबतीत सरकारने नक्की व्याजदर किती असेल ते अजून उघड केलेलं नाही. बरं. पण मला असं वाटतं तो 1 ते 1.5% त्याच्या वर नसेल. अच्छा. बरं, ही योजना सक्सेसफुल होईल का? तर मला असं वाटतं की
ह्याच्यामध्ये असं आहे की कोणीही माणूस आपल्याकडचं सोनं जेव्हा बँकेत नेऊन देईल तेव्हा बँक काय करणार आहे, ते सगळं सोनं वितळवणार ते. बर ओके. आणि त्याचं व्हॅल्युएशन करून म्हणजे तुमच्याकडे कदाचित एक 22 कॅरेट 18 कॅरेट जसं काही सोनं असेल त्याप्रमाणे ते त्यांना म्हणजे 999 एवढी प्युरिटी पाहिजे त्यांना, अच्छा. 99.9, आणि त्या प्युरिटी प्रमाणे तुमचं व्हॅल्युएशन करणार. बर मग त्या रकमेचं तुम्हाला एक सर्टिफिकेट देतील बर आणि त्या सर्टिफिकेटवर व्याज मिळेल. हे झालं गोल्ड मॉनिटायझेशन. बर सुवर्ण रोखे म्हणजे बॉन्ड आहेत. मला ही सुवर्ण रोख्यांची योजना जास्त आवडली. याचं कारण असं की हे कागदी स्वरूपातलं सोनं आहे. म्हणजे तुम्ही 2 ग्रॅम 3 ग्रॅम 5 ग्रॅम ज्या प्रमाणात 10 ग्रॅम या प्रमाणात तुम्ही सोनं विकत घेऊ शकता बॉन्डद्वारे. अच्छा. दिस विल बी बॅक्ड बाय द गोल्ड. बर म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही जेव्हा तो कागद घ्याल त्याच्या मागे तेवढं सोनं घेतलेलं असेल. बर ह्याच्यात तुम्हाला 5 ते 7% व्याजदर मिळेल. आणि मला असं वाटतं की हे बॉन्ड जर ट्रेडेबल झाले तर जास्त मजा येईल. अच्छा. मला माहित नाही ट्रेडेबल असतील की नाही, कारण अजून त्याच्या बाबतीत काही एवढी म्हणजे माहिती अजून बाहेर आलेली नाहीये बाहेर तेवढी. आलेली नाही. तर संक्षिप्त स्वरूपात ह्या 2 योजना अशा आहेत. बर तुम्ही म्हणालात ही योजना तशी जुनीच आहे, म्हणजे गोल्ड डिपॉझिट योजना पूर्वीपासून आहे. हो. आता तिचं रूपांतर फक्त गोल्ड मॉनिटायझेशन म्हणजे मुद्रीकरण मध्ये केलं. मुद्रीकरण- मग काही थोडासा काही फरक आहे का त्याच्यात? फरक आहे. म्हणजे फरक महत्वाचा फरक मला असं वाटतं की जसं स्टेट बँकेमध्ये आता जी एक्झिस्टिंग स्कीम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम अर्धा किलो 500 ग्रॅम सोनं तुम्हाला भरावं लागतं. बरोबर. इथे तुम्हाला 3 ग्रॅम पासून भरता येणार. अच्छा. हा सर्वात महत्वाचा फरक आहे. व्याजदराबाबतीत माहित नाही आपल्याला. अच्छा. मला असं वाटतं की तो 1% व्याजदर आहे जो सध्या तो तुम्हाला त्यात सगळे टॅक्स एक्झम्पशन तर त्याच्यात आहेच, डेफिनेटली आहे. ते जर तुम्हाला मला असं वाटतं की जर आकर्षित करायचं असेल लोकांना गोल्ड मॉनिटायझेशन मध्ये तर एक तर थोडा व्याजदर वाढवायला हवा असं मला वाटतं, तर ते थोडंफार आकर्षित होऊ शकेल. अच्छा. पण तुम्ही म्हणताय व्याजदर वाढवायला पाहिजे, पण व्याजदर जर बँकांनी वाढवला तर बँकांना त्याच्यामध्ये काय फायदा असेल? मग बरोबर आहे, त्यांना फार कमी फायदा होऊ शकेल आणि म्हणून व्याजदर वाढण्याची शक्यता फार कमी आहे. माझ्या मते आता जो 1% आहे तो फार तर 1.25% पर्यंत सरकार आकर्षित करण्याकरता घेऊन जाऊ शकेल. बरोबर. पण सर्वात महत्वाचा प्रश्न किंवा प्रॉब्लेम मला असं वाटतं गोल्ड मॉनिटायझेशन मध्ये ही भारतीय गुंतवणूकदारांची किंवा भारतीयांची मानसिकता. कसं आहे की आपण जर थोडा अभ्यास केला तर असं आढळतं की बहुतांशी सोनं हे भारतात जे आयात केलं जातं किंवा विकत घेतलं जातं, बरोबर, त्याचं मुख्य कारण हे सोनं दागिन्यांच्या स्वरूपात लग्नासाठी वापरलं जातं, किमान 50%. बरोबर. आता कोणीही माणूस बरं सरकारची यामागं कारण काय असू शकेल, तर साधारण एक 20,000 टन अनयुटिलाइज गोल्ड जे आपण प्रत्येकाने आपापल्या घरात तिजोरी देवांकडे देवळात असं सोनं आहे ते. आता हे सोनं जर तुम्हाला त्याची मुवमेंट हवी असेल आणि तुम्हाला ते बाजारपेठेत आणायचं असेल किंवा त्याचं चलनवलन करायचं असेल, खेळवायचं असेल, आय थिंक दॅट इज द करेक्ट वर्ड. बरोबर. तर त्याकरता कोणी आपले दागिने देईल का हा मुख्य प्रश्न आहे. खरं. कारण काय करणार आहेत ते सोनं वितळवणार आणि ते त्याची ते अक्षरशः ते तुमचं दागिने निघून जाणार. बरोबर. जेव्हा तुम्हाला सोनं परत हवं असेल तेव्हा तुम्हाला तुमचे दागिने नाही मिळणार आहेत. जर समजा 16 ग्रॅम सोनं दिलं असेल तर 16 ग्रॅम सोनं तुम्हाला 16 ग्रॅम बिस्किटाच्या स्वरूपात मिळेल. बरोबर. त्यामुळे ज्यांच्याकडे बिस्किटं आहेत किंवा ज्यांच्याकडे सोन्याची मुद्रा आहे, कॉईन आहे, त्यांच्यासाठी ही योजना मला असं वाटतं की थोडीफार आकर्षक ठरू शकेल. बरं. आणखीन एक महत्वाचा मुद्दा मला अशोदेश सांगायचा वाटतो की ब्लॅक मनी म्हणजे आता याच्यामध्ये सरकारचा उद्देश काय आहे की याच्यामध्ये काळा पैसा आणायचा आहे की काळा पैसा आपल्याला व्हाईट करायचा आहे. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे ते काय असं पटकन जाऊन सोनं भरतील असं मला वाटत नाही. बरोबर. पण काळा पैसा व्हाईट करण्यासाठी हा एक चांगलं साधन ठरू शकतं अशासाठी की मी साधारण माझ्याकडे जर सोनं घेतलेलं असेल तर मी एक दर 3 महिन्यांनी एक 20 ग्रॅम सोनं बँकेत डिपॉझिट करत जाईल. बरं. ते माझा ब्लॅक मनी व्हाईट मध्ये कन्वर्ट करायचा एक चांगला मार्ग ठरू शकतो. त्यामुळे हा कदाचित अशा प्रकारे, कारण शेवटी सोन्याची मालकी तुम्ही शोधणार कशी. बरोबर. शेअर सर्टिफिकेटवर नाव असतं, सोन्याची मालकी नाही शोधता येत. त्यामुळे वाडवडिलांचं सोनं आहे असं म्हणून पण मी आणून देऊ शकतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तिथे जरा एक थोडासा तो लूज असा एंड आहे. बरोबर. ते अर्थव्यवस्थेला याच्यामुळे काय नेमका फायदा होऊ शकेल आपल्या देशात? मला असं वाटतं की याच्या मागे उद्देश असा आहे की वार्षिक साधारण एक 300 टन सोन्याचं डिमांड आहे आपल्या भारतात. अच्छा. आणि टोटल जर आपली GDP पाहिला तर त्याच्या अराउंड 1.3%
सोन्याची आयात, तेवढे कॉस्ट आहे. आणि जसं मी मगाशी सांगितलं की 20,000 टन हे सगळं साठीव स्वरूपात आहे. बरं. तर सोन्याचं मागणीत घट करणं हा याचा मागणं, आणि तसंच माझं आयात कमी करणं, हे दोन मुख्य उद्देश आहेत असं मला वाटतं. सुवर्ण रोख्यांच्या म्हणजे जे आपण मी जसं सांगितलं की गोल्ड बॉन्ड योजना मला जास्त आवडली, याचं कारण असं की त्यामुळे ना थोडाफार सोन्याचा डिमांड, फिजिकल गोल्डचा डिमांड कमी होण्याची होण्याची शक्यता शक्यता आहे आणि इम्पोर्टही थोडंफार कमी होऊ शकेल. बरं. आणि तशी ती योजना आकर्षक वाटते. मला असं वाटतं की पुढच्या वर्षी, म्हणजे मी जे काय वाचलं तर पुढच्या वर्षी बहुतेक ह्या सोनं जे आपलं कॅपिटल गेन आपण जे आपल्याला मिळतो ते गोल्ड बॉन्ड हे कॅपिटल गेनला लायक ठरू शकते. अच्छा. म्हणजे तुम्हाला कुठलाही कॅपिटल गेन जर झाला असेल तर यू कॅन इन्व्हेस्ट दॅट अमाऊंट इन टू गोल्ड बॉन्ड्स. बरं. आणि पुन्हा त्याच्यावर 5 ते 7% व्याजदर आहे. उदाहरणार्थ काय सांगता येईल? तुम्ही मगाशी काहीतरी म्हणालात की मी तुम्हाला सांगितलं की आता एखादा समजा सदनिका आपण विकली, आणि कुठलाही त्याच्यातून काय कॅपिटल फायदा गेन, झाला. आणि देन फक्त ते त्याकरता मग 3 वर्ष ब्लॉक तुमचे पैसे राहू शकतील, 3 वर्ष लॉक इन पिरियड वगैरे असू शकेल. ते अर्थात मला वाटतं पुढच्या अर्थसंकल्पात येईल, अजून ते आलेलं नाहीये. बरं, या योजने ज्या आहेत, दोन्ही योजना आहेत, मॉनिटायझेशन आणि सुवर्ण रोखे, बरोबर. या दोन्ही योजना आपल्याला प्रत्येक बँकेमध्ये उपलब्ध असणार आहेत का? असं नक्की नाही माहित आहे, पण मला असं वाटतं की पोस्टातून आणि बँकेतून नेण्याची शक्यता आहे, कारण बहुतेक नॅशनलाइज बँकेतूनच करता येईल. बरं. ह्याच्यात आणखीन एक आहे की तुमचं सोनं, आता हे माझं सोनं कितपत चांगलं आहे, त्याचा दर्जा काय आहे, याकरता गव्हर्नमेंट व्हॅल्यूअर नेमणार आहे. व्हॅल्यूअर नेमेल, ते तुमचं सोन्याचा कस बघतील, सोनं वितळवलं जाईल. तर ही एक प्रोसेस आहे. बरोबर. मग तुम्ही गेलात आणि तुम्हाला सर्टिफिकेट लगेच मिळालं असं नाही. बरोबर. आणि पुन्हा मी जसं म्हटलं की मानसिकता, अच्छा. म्हणजे तू असं विचार कर की एक चांगला, आपण असं म्हणू की देवाला एक कोणीतरी सोन्याचा मुकुट दिलाय, बरोबर, किंवा तुझ्याकडे एक छान, तू बायकोसाठी एक सोन्याचा हार घेतलायस आणि आपण जाऊन तो बँकेत देणार आणि त्याच्याबद्दल तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळणार, हे योग्य वाटतं का? म्हणजे मला असं वाटेल की मला ते तसा तो हार मला परत हवा. बरोबर. पण तसं नाही होणार आहे ते. त्यामुळे कदाचित मला असं ह्या तुम्ही आता जे सांगितलं मुद्दा जो तुम्ही उपस्थित केला त्याच्यावर मला एक अशी शंका आली की आपल्याकडे सोनं मोठ्या प्रमाणामध्ये देवस्थानांकडे भरपूर उपलब्ध आहे, प्रचंड ते येऊ शकेल? मला नाही वाटत कुठला ट्रस्टी असं करेल. बरोबर. पद्मनाभन टेम्पल घ्या, शिर्डी घ्या, किंवा अगदी म्हणजे आपण बालाजी टेम्पल म्हणूया, यांच्याकडे जे सोनं प्रचंड प्रमाणात आहे ते दागिन्यांच्या स्वरूपात आहे. म्हणजे देवाला मुकुट, देवाला हार, देवाला सिंहासन. आता हे कोणी वितळवणार नाही. आणि कुठल्याही भाविकाला असं वाटेल की, म्हणजे ते ट्रस्टी असा विचार करतील की भाविकांना काय वाटेल. बरोबर. आणि आम्हाला असं सोनं ह्याच स्वरूपातच आवडतं ना. बरोबर. बरं, अजय साहेब, मला एक सांगा की एकंदर ठेवीदारांच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला, करेक्ट, तर ह्या योजनेचे फायदे तोटे नेमके काय आहेत? आणि एकंदरच तुम्ही जर विचार केलात तर या योजनेमध्ये, दोन्ही योजनांमध्ये काही त्रुटी तुम्हाला आढळतात का? आणि त्या त्रुटी दूर करण्यासाठी एक तज्ज्ञ म्हणून तुम्ही काय हे उपाय सुचवू शकाल? मी जसं सांगितलं की मला ना गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम एवढी नाही आवडली. कारण एक तर असं आहे की ती जुनी स्कीम आहे, ज्याच्यामध्ये व्याजदर एवढा आकर्षक नाहीये. बरोबर. आणि तसं सरकारला त्याच्यात जास्त काही करता येणार नाही, आणि तसं ते अट्रॅक्टिव्ह नाहीये. बरोबर. म्हणजे लोक येऊन नाही डिपॉझिट करणार. पण सुवर्ण रोखे योजना नक्की चांगली आहे, ज्याच्यामध्ये व्याजदर पण 5 ते 7%, कदाचित ते फ्लेक्झी पण ठेवू शकतील. दुसरं म्हणजे तो ट्रेडेबल झाला तर त्यात तुम्हाला चांगल्यापैकी ट्रेड करता येईल. आणि सरकारला आणि पर्यायाने आपल्या अर्थव्यवस्थेला थोडीफार बळकटी त्या गोल्ड बॉन्डमुळे येऊ शकेल. अच्छा, असं मला वाटतं. अजयजी, तुम्ही आज आमच्या बातमीपत्रामध्ये आलात आणि अगदी हा तसा क्लिष्ट वाटणारा विषय थोडासा, पण तुम्ही अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलं, लोकांना कळलं असेल निश्चितच. आणि मला असं वाटतं की या योजनांमुळे आपण थोडंसं त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघूया, की सुवर्णयुग अवतरतंय का हे बघूया. चांगलं सुवर्णयुग. खूप छान. आपण आलात त्याच्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. थँक्यू. वळूया पुढच्या बातम्यांकडे. विकासाच्या नवीन योजना अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व राज्यातल्या अल्पसंख्याक विभागांनी प्रयत्न करावेत आणि सबका साथ सबका विकास ही संकल्पना प्रत्यक्षात आणावी असं आवाहन केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री डॉक्टर नजमा हेपतुल्ला यांनी केलं आहे. महाराष्ट्रासह पश्चिमेकडच्या राज्यातील अल्पसंख्याक विकास मंत्र्यांची आणि सचिवांची संयुक्त आढावा बैठक आज मुंबईत घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथ खडसे उपस्थित होते. अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. शिक्षण, महिला विकास तसंच पारंपरिक कला आणि हस्तकलांचं जतन करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखण्यात आल्या आहेत, असं हेपतुल्ला यांनी यावेळी सांगितलं.
दुष्काळी परिस्थिती आणि जागतिक मंदीचा फटका सोलापूर इथल्या चादर निर्मिती उद्योगाला बसला आहे। त्यातच निर्यातीत घट झाल्यानं यंत्रमाग उद्योग अडचणीत सापडला आहे। आर्थिक मंदीमुळे इथले 40% माग बंद आहेत। यंत्रमाग बंद असल्यानं कामगारांवरही बेरोजगारीची वेळ आली आहे। सोलापुरातल्या यंत्रमाग उद्योगाला जीवनदान देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं वस्त्रोद्योग विकास निधीतून टेक्स्टाईल हबची निर्मिती करावी, कमी व्याजदरात दीर्घ मुदतीचं कर्ज द्यावं, कामगारांसाठी कौशल्य मूल्यांवर आधारित प्रशिक्षण केंद्र सुरू करावीत, अशा मागण्या सोलापूर यंत्रमाग धारकांनी केल्या आहेत। राज्याचा कृषी विभाग आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर इथं आज कृषी संशोधन आणि विस्तार सल्लागार समितीची बैठक झाली। या बैठकीत राज्यातली विभागवार पीक पाणी स्थिती तसंच यंदाच्या रब्बी आणि उन्हाळी हंगामाविषयी चर्चा झाली। कृषी क्षेत्राच्या विकासासाठी 3 कलमी कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जावी, असं मत या बैठकीत व्यक्त झालं। या बैठकीविषयी तसंच पीक पाणी परिस्थितीविषयी सविस्तर अहवाल लवकरच सादर केला जाणार असल्याची माहिती राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर तुकाराम मोरे यांनी दिली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल इथं आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जळाऊ लाकूड आगाराचं उद्घाटन करण्यात आलं। इथल्या वन क्षेत्रात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेणार असल्याचं मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं। सावली वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचं लोकार्पणही यावेळी करण्यात आलं। वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचं कार्यालय सामान्य नागरिकांचं मदत केंद्र व्हावं, असंही मुनगंटीवार म्हणाले। भारत एक महाशक्ती बनत असून जगभरात सर्वांनाच आता भारताचं महत्त्व जाणवत असल्याचं प्रतिपादन संयुक्त अरब अमिराती आणि इराणचे माजी राजदूत के.सी. सिंग यांनी आज मुंबई इथं केलं। भारतीय नौदलानं भारतीय सागरी क्षेत्र आणि परकीय सहकार्य याविषयी एका चर्चासत्राचं आयोजन केलं होतं, त्यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमाला व्हाईस ॲडमिरल S.P.S. चिमा उपस्थित होते। दहशतवाद, मानवी तस्करी अशा विविध विषयांवर या चर्चासत्रात व्याख्यानं झाली। शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातल्या शेतकऱ्यांना बी बियाणं, अवजारं पुरवली जाणार असून शिवजलक्रांती या योजनेच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी आज उस्मानाबाद इथं दिली। शिवसेनेच्या वतीनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटपाचा कार्यक्रम झाला। कार्यक्रमाला खासदार अनिल देसाई, राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह शिवसेनेचे नेते उपस्थित होते। यावेळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेना स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून रोख 10,000 रुपयांच्या मदतीचं वाटप झालं। जलयुक्त शिवार योजनेत समावेश न झालेली पण सिंचनासाठी उपयुक्त गावं निवडून तिथे शिवजलक्रांती योजना राबवणार असल्याचं जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांनी यावेळी सांगितलं। गणेशोत्सव आता अगदी तोंडावर आलेला असतानाही मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलेलं नाही, याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसनं रायगड जिल्ह्यातल्या वडखळ नाका इथं आज दुपारी रास्ता रोको आंदोलन केलं। आंदोलनाचं नेतृत्व माजी मंत्री सचिन अहिर आणि आमदार अवधूत तटकरे यांनी केलं। रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत। आता गणेशोत्सवामुळे या महामार्गावर रहदारी वाढणार आहे, त्यामुळे खड्डे लवकरात लवकर बुजवावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी काल एका वन विभागाच्या कार्यालयाची तसंच ग्रामपंचायतीची जाळपोळ केली, त्यामुळे या आगीत वन खात्याची महत्त्वाची कागदपत्रं भस्मसात झाली। नक्षलवाद्यांच्या अशा कारवाया हाणून पाडण्यासाठी पोलीस सक्षम असल्याचं सांगत नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केलं आहे। गेल्या काही काळापासून पोलिसांच्या कडक शोध मोहिमांमुळे नक्षलवादी कारवायांना खीळ बसली आहे। स्पर्धा परीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना सरकार मात्र उदासीन असल्यानं विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसंग्राम विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आज पुण्यात विद्यार्थी हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। पालकमंत्री गिरीश बापट, शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आदी यावेळी उपस्थित होते। राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यासाठीची वयोमर्यादा 40 तर पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेची वयोमर्यादा 33 करावी, खासगी क्लासेस नियंत्रणाचा कायदा आणावा, स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विभागीय स्तरावर वसतिगृह सुरू करावीत आदी मागण्यांवर चर्चा करण्यात आली। मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्र मंडळातर्फे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या मराठी व्यापारी पेठेला कालपासून मुंबईत दादर इथं प्रारंभ झाला।
मराठी तरुण व्यावसायिकांना चांगली बाजारपेठ मिळावी, त्यांच्या उत्पादनांचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि अधिकाधिक तरुण तरुणींना व्यवसायाची प्रेरणा मिळावी या उद्देशानं गेल्या 26 वर्षांपासून मंडळातर्फे हा उपक्रम राबवला जात आहे। ही व्यापारी पेठ येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत चालू राहणार आहे। बळीराजाचा सखा समजल्या जाणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दुष्काळी परिस्थितीतही उद्या राज्यात पोळा सण साजरा होणार आहे। त्यानिमित्त हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात तयारीला सुरुवात झाली आहे। या दोन्ही जिल्ह्यात मागील 3 वर्षांपासून अस्मानी संकटाचा सामना करणारा शेतकरी आपलं दुःख विसरून आपल्या कुलदैवताची काळजी घेताना दिसत आहे। यावर्षी खरीपाचा हंगाम देखील शेतकऱ्याच्या हातून गेलाय। या भीषण आर्थिक विवंचनेत असणारा बळीराजा आपल्या कुलदैवताचा सण पोळा उसनवारी करून साजरा करणार आहे। वाशिम इथं बैल सजावटीच्या साहित्याची विक्री करणारी दुकानं थाटली आहेत। मात्र शेतकरी वर्ग आर्थिक विवंचनेत असल्यानं बैलाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या विक्रीत घट झाली आहे। हिंगोली इथं पोळ्याच्या दिवशी वसमत तालुक्यातल्या वाई गोरखनाथ इथं मराठवाडा विदर्भातून जवळपास 50,000 बैलजोड्या गोरखनाथ मंदिराच्या दर्शनासाठी येतात। उद्या होणाऱ्या पोळा सणानिमित्त जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। आणि आता पाहूया हवामान वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यात आजही पावसाची संततधार सुरू आहे। गेल्या काही दिवसात राज्यात बहुतांश भागात झालेल्या पावसामुळे पाणी टंचाईचं संकट काहीसं कमी झालं आहे। नांदेड जिल्ह्यात झालेल्या पावसानं तसंच जिल्ह्यातल्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांमुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे। सातारा जिल्ह्यातही या योजनेतल्या बंधाऱ्यात पाणी साठा होऊ लागला आहे। येत्या 36 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। आणि आता पाहूया तापमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 32, किमान 24, नागपूर 35, 23, पुणे 32, 21, औरंगाबाद 33, 23, नाशिक 30, 21, कोल्हापूर 29, 20, रत्नागिरी 30, 22, सोलापूर 33, 22 आणि अमरावती कमाल 33 आणि किमान 23 अंश सेल्सिअस। आणि शेवटी पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा। 2006 मध्ये मुंबईत झालेल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोक्का न्यायालयानं ठरवलं 12 आरोपींना दोषी। शिक्षेची सुनावणी येत्या सोमवारी। मुंबई ट्रान्स हार्बर लिंकसाठी जपान अर्थसहाय्य देणार। राज्य सरकार आणि जपान यांच्या दरम्यान विविध सामंजस्य करार। पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन। जम्मू काश्मीरमधल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, 2 जवान शहीद। संसदेतल्या वर्तनाबद्दल जनता काँग्रेसला माफ करणार नाही, नरेंद्र मोदी यांची टीका। तूर डाळींच्या वाढत्या दराला आळा घालण्यासाठी आणखी 5,000 टन तूर डाळ आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। आणि दुष्काळाच्या सावटावर उद्या बळीराजा बैल पोळा साजरा करणार। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।